अयोध्या येथे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। देशभर प्रभू श्रीरामांच्या जयघोषाचा उत्साह आहे। तर प्रभू श्रीरामांनी अयोध्या ते लंकेपर्यंतचा जो प्रवास केला आहे त्या प्रवासादरम्यान प्रभू श्रीराम तुळजापुरातील घाटशीळ येथे आल्याची कथा सांगितली जाते। तर या घाटशीळ परिसराचं नेमकं महत्त्व काय आहे, या ठिकाणी पार्वती मातेने श्री रामचंद्रांना आशीर्वाद दिला होता, तर लंकेकडे जाण्यासाठीचं मार्गदर्शन देखील केलं होतं। तर प्रभू श्रीरामचंद्रांनी सीता मातेच्या रूपात आलेल्या पार्वती मातेला याच ठिकाणी ओळखलं होतं आणि हा तोच घाटशीळ परिसर आहे। आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत तुळजाभवानी मंदिराचे जे पुजारी आहेत नागनाथ भांजी ते आपल्यासोबत आहेत। मला सांगा की घाटशीळ परिसराचं नेमकं महत्त्व काय आहे? आपण आपल्या मागे जे मंदिर पाहत आहोत या मंदिराला घाटशिळा मंदिर म्हणतात। तुळजापुरातलं हे अतिशय म्हणजे घाट माथ्यावरती असलेलं हे मंदिर असून या ठिकाणी प्रभू रामचंद्र, पार्वती देवी आणि लक्ष्मण यांची भेट झालेली होती। या ठिकाणी ज्यावेळी प्रभू रामचंद्र सीता शोधार्थ या ठिकाणी आले त्यावेळी देवी सीतेचं रूप घेऊन पार्वतीने प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेतली आणि त्यावेळी ज्यावेळी सीतेचं रूप घेतलं आणि प्रभू रामचंद्रासमोर पार्वती देवी उभा राहिल्या त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी हात जोडून देवीस नमस्कार केला आणि म्हणाले, तू का आई? प्रभू रामचंद्रांनी सीतेच्या रूपात आलेल्या पार्वतीला पाहिलं आणि सांगितलं की आपण तर या दंडकारण्यामध्ये राहणाऱ्या देवी आहोत। ज्यावेळी हे पार्वती देवीच्या लक्षात आलं की रामाने आपल्याला ओळखलेलं आहे त्यावेळी रामाला पार्वती देवीनं सांगितलं की इथून पुढं प्रत्येक संकटामध्ये मी तुझ्याबरोबर असेन आणि तुला सहकार्य करेन। रावणाने दक्षिण बाजूला सीतेला पळवून नेलेलं आहे, अपहरण केलेलं आहे, तर इथून पुढं तू जाऊन देवीला म्हणजे सीता देवीला बरोबर घेऊन परत अयोध्येत जाशील आणि असं सांगून देवी पुन्हा परत कैलास पर्वतावरती शंभू महादेवाकडे गेल्या। अशा पद्धतीचं जो उल्लेख आहे हा वाल्मिकी रामायणामध्ये असून प्रभू रामचंद्र, देवी आणि लक्ष्मणाचं पदस्पर्श झालेली ही घाटशीळ जागा आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की ग्रंथांमध्ये देखील या घाटशीळ परिसराचा आणि तू का आई इथे असा प्रभू रामांनी विचारलेल्या प्रश्नांचा आणि या प्रसंगाचा उल्लेख आपल्याला आढळून येतो। जय महाराष्ट्र न्यूज, उदय साबळे पाटील, तुळजापूर, धाराशिव।